अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कासारवाडी तालुका हातकणंगले येथे जमिनीच्या वादातून 2 गटात लोखंडी पाईप आणि गजाने जोरदार हाणामारी झाल्याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शिरोली पोलिसात फिर्याद दिली असून 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही घटना सोमवारी घडली। पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण नामदेव खोत वय 41 राहणार कासारवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वाटणीला आलेल्या जागेत शेणाकरिता गाडीसाठी खड्डा काढल्याच्या कारणावरून वाद झाला। आरोपींनी प्रवीण खोत व त्यांची पत्नी प्राजक्ता, मुलगा समरजित आणि मुलगी केतकी यांना लोखंडी पाईपने हातावर, मानेवर आणि डोक्यात मारहाण करून जखमी केले। तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी पोलिसांनी शीला बाजीराव खोत, रंजना खोत, जयश्री खोत, सीमा खोत, इंदुबाई खोत, सुनीता खोत, संभाजी खोत, शिवाजी खोत, ओमकार खोत, रतन खोत, शहाजी खोत, तानाजी खोत, शोभा खोत आणि सरदार खोत अशा 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। तर शिवाजी बापू खोत वय 69 राहणार कासारवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत गट नंबर 285 मधील जमिनीच्या वाटणीवरून हा वाद झाला। शिवाजी खोत यांनी खड्डा काढण्यास विरोध केला असता आरोपींनी त्यांना व त्यांच्या पत्नी रंजना, सून शीला आणि भावजे इंदुबाई यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केली। यावेळी एका आरोपीने हाताला चावा घेऊन जखमी केल्याचेही फिर्यादीत म्हटलं आहे। या प्रकरणी धनाजी हिरवे, प्राजक्ता प्रवीण खोत, प्रवीण नामदेव खोत आणि अश्लेषा धनाजी हिरवे अशा 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या दोन्ही घटनांची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।